ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर। नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील। चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल। तारीख 9 जून 2025, तिथी त्रयोदशी, वार सोमवार, नक्षत्र विशाखा, योग शिव, करण तैतूल आणि गर। आजची चंद्र राशी आहे तूळ राशी। आजचा राहुकाळ सकाळी 7:35 पासून सकाळी 9:15 पर्यंत। मित्रांनो, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। मित्रांनो, आज कुटुंबातील लोकांचा सल्ला नक्की घ्या। भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार नाही। आज तुमची एखाद्या गोष्टीबद्दल उत्कंठा वाढेल। आज तुमच्या हातून एखादा शोध लागण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण होतील आणि तुमचा खिसा रिकामा होईल। आज गोरगरिबांना अन्नदान करा, तुमची पुण्यप्राप्ती वाढेल आणि आर्थिक लाभ होईल। सामाजिक कार्याशी निगडित लोकांना आजचा दिवस अतिशय शुभ राहील। आज तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल। पोटदुखीची किरकोळ समस्या जाणवू शकते। मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका। आज संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल। मित्रांनो, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात नक्कीच यशस्वी व्हाल। भाग्याची तुम्हाला 100% साथ मिळेल। विष्णू देवतेची पूजा तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील। आजचा दिवस तुम्हाला सुखद परिणाम देईल। रखडलेली कामं पूर्ण होतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला जवळच्या व्यक्तींची मदत मिळेल। आज तुम्हाला तुमच्या कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल। दीर्घकाळापासून रखडलेले सरकारी काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुमची प्रगती पाहून तुमचा जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती अतिशय आनंदी होईल। व्यावसायिक असाल तर नक्कीच यश मिळेल। एखादी नवीन योजना अंमलात आणू शकता, जेणेकरून आर्थिक आवक वाढण्यास मदत होईल। विद्यार्थी असाल तर शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच यश मिळेल। आज तुम्हाला एकाग्रता वाढवावी लागेल आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून अभ्यास करावा लागेल। मित्रांनो, बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे नात्यात दुरावा येणार नाही। कुटुंबातील सदस्यांकडून तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील। आज तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काम कराल। त्यासाठी तुम्हाला नक्कीच 100% यश मिळेल। शुभ दिवस। आज शुभ अंक आहे 2 आणि 7। वृषभ राशी। मित्रांनो, आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यासाठी तुम्ही काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल। जोडीदाराशी वादविवाद झालेले असतील तर ते आज संपुष्टात येतील। सासरच्या व्यक्तींकडून पैसे उसने घेणे टाळावे। कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा।
आज तुम्हाला एखादी नवीन ऑफर येईल। नोकरीसाठी दूर जाण्याची किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे। आज तुमच्या सांसारिक सुखामध्ये वाढ होईल। पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे। तुमचं जास्तीत जास्त लक्ष आर्थिक नफ्यावर हवं। आज तुम्ही चांगले काम करत असाल तर तुमचे पालक आनंदी होतील। मित्रांनो, कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका, त्यामुळे महत्त्वाची कामं रखडण्याची किंवा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आज तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल आणि तुमची उपस्थिती त्यांना आवडणार आहे। महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडतील। तुमचं कार्यक्षेत्र आता वाढणार आहे। नवीन मोठे परिचय होतील, नवीन मित्र वाढतील आणि तुमचा आर्थिक लाभ होईल। आज घेतलेले निर्णय आणि अंदाज भविष्यात अचूक ठरतील। आज तुमच्या सोबत एखादी भाग्य उदयक अशी घटना घडेल। तुमच्या राशीच्या काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि जीवनात वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा। आज तुम्हाला जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल आणि भागीदारीच्या व्यवसायामध्ये सुयश लाभेल। विचारपूर्वक पैसा खर्च केला नाहीत तर वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे। आज नोकरी करणाऱ्या कर्मचारी वर्गांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। तुमच्या राशीच्या लोकांची आज बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहतील। गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील, परंतु शहानिशा करूनच गुंतवणूक करा। आज आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, लाभ मिळेल। आज शुभ अंक आहे 2 आणि 7। मिथुन राशी। मित्रांनो, आज तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल। रखडलेली कामं मार्गी लावू शकाल, परंतु खर्चाचं प्रमाण वाढेल। काही लोकांचा अध्यात्माकडे कल वाढेल, परंतु एखादी नवी दिशा किंवा नवा मार्ग सापडेल। तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला आज मान सन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल। काही व्यक्तींचा धार्मिक कार्यक्रमात सहभाग होईल। उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल। मित्रांनो, कौटुंबिक ताणतणाव तुमचं मनोबल कमी करण्यासाठी पुरेसा राहील आणि वाहन चालवत असाल तर जपून चालवा। आपल्या आयुष्याव्यतिरिक्त काहीही महत्त्वाचं नाही हे लक्षात ठेवा। कामाच्या बाबतीत मनावर ताण येईल, परंतु संगीत ऐकून किंवा कलेमध्ये गुंतून राहा, त्यामुळे मानसिक शांतता लाभेल। आज तुम्ही तुमच्या मतांविषयी आग्रही आणि ठाम राहाल। तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी नवीन संधी किंवा प्रसिद्धी तुम्हाला लाभेल। काही व्यक्तींचा मनोरंजनाकडे कल राहील। आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका, नैराश्य येऊ शकते। कला क्षेत्रातील लोकांसाठी आज एखादी मोठी संधी चालून येईल। तिचा पुरेपूर लाभ घेणं सर्वस्वी तुमच्या हातात राहील। आज तुमच्या राशीच्या सर्व लोकांना संतती सौख्य लाभेल। मित्रांनो, जागा जमिनीच्या व्यवहारांमध्ये तुम्हाला लाभ मिळेल। मन आशावादी आणि आनंदी राहील। नातेवाईकांचे सहकार्य लाभल्यामुळे तुम्हाला आनंद होईल। अनेक दिवसानंतर गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल। मित्रांनो, आज कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद राहील। घरातील मंडळींसोबत प्रवासाचे योग ठरतील आणि त्यांच्या सोबत प्रवास केल्याने तुम्ही स्वतः आनंदित व्हाल। मित्रांनो, वायफळ खर्च करण्यापासून
तुम्हाला स्वतः वाचावं लागेल, अन्यथा भविष्यात पैशांची कमतरता जाणवू शकते. आज सरकारी नोकरीतील लोकांना भरपूर मोठा लाभ मिळेल आणि इच्छा पूर्ण होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क राशी. मित्रांनो, आज तुम्हाला एखादी मोठी संधी चालून येईल. कदाचित मोठ्या उद्योगासाठी तुमचे प्रयत्न वाढतील. येत्या काही दिवसात बिझनेस ट्रिपसाठी कुठेतरी बाहेर देशात जाऊ शकता. तुमच्या मनात असलेल्या योजना निश्चित काही काळात यशस्वी होतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयात तुम्हाला यश मिळेल आणि तुमचं कौतुक केलं जाईल. मित्रांनो, तुमच्या हातून एखादा मोठा नवीन करार होईल आणि सर्व प्रकारचं राजेशाही ऐश्वर्य तुम्हाला मिळेल. येत्या 3 दिवसात तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील यात शंकाच नाही. परंतु मौल्यवान वस्तूची चोरी किंवा अपघात होण्याची भीती तुम्हाला राहील. नोकरीत असाल तर चांगली कामगिरी कराल. सेवा कार्यात असाल तर उत्साह कायम ठेवा. मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी चर्चा करूनच पुढे जावे. तुमचा बराचसा वेळ तांत्रिक कामात आणि त्यासंबंधी विश्लेषणात जाईल. परंतु मनात इच्छिलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला रस निर्माण होईल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो, जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करणे तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. आज एखाद्या भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला निश्चित यश मिळेल आणि एखादी नवीन योजना सुरू करण्यासाठी संधी मिळतील. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. प्रवासात असाल तर अनोळखी व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका. जास्त भावनिक झाल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, आरोग्याची नियमित तपासणी करावी. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडाफार व्यायाम शरीरासाठी गरजेचा असतो हे लक्षात ठेवा. शरीराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करून चालणार नाही. हलगर्जीपणा करू नका. कदाचित आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडेल. अनावश्यक बाबींवर आज खर्च होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी. मित्रांनो, आज तुमच्या व्यवसायातील अडथळे कमी होतील. व्यावसायिक बाजू सुधारली जाईल. मित्र किंवा नवीन सहकारी आज तुम्हाला भेटतील. नोकरी करत असाल तर कोणाशीही वादविवाद टाळावेत. सर्वांच्या सहकार्याने अडचणी समस्या दूर होतील. तुमच्याकडून हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला सापडू शकते. आज एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर शुभ दिवस आहे. मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आज तुम्हाला नवीन गोष्टींमध्ये रस निर्माण होईल. आज एखादी मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. धैर्य ठेवाल तर निश्चित परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय यामध्ये प्रगती होईल. मित्रांनो, कोणतेही काम मनापासून कराल तर निश्चित यश मिळेल. आज तुमच्या जोडीदाराच्या संबंधांमध्ये आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल. भावनिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश लाभेल. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होईल. आज मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत किंवा मोठ्या दूरच्या सहलीला जाण्याचा बेत आखाल. पती पत्नींमधील गैरसमज आज कमी होतील. मित्रांनो, संभाषण करताना नेहमी सतर्क राहा.
विचार करूनच समोरच्या व्यक्तीशी बोला, ज्यामुळे संबंध सुधारण्यास मदत होईल आणि तुम्ही सक्षम व्हाल. आज क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका, याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. जास्त वजन उचलणे किंवा कठोर परिश्रम करणे टाळावे लागेल. आज एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात तुमचा सहभाग होईल. मित्रांनो, सकाळी फिरायला जाण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. योग, ध्यान किंवा प्राणायाम करत राहा, यामुळे तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आज तुमच्या हातून नातेवाईकांना मदत होईल, ज्यामुळे तुमचे संबंध दृढ होईल. आज तुम्हाला एखादी मोठी संधी चालून येईल आणि तुमचे व्यवसायातील पहिले पाऊल पुढे पडेल. आज शुभ दिवस राहील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. मित्रांनो, आज सर्वांवर तुमचा प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या हातून एखादं महत्त्वाचं काम होईल. कामात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळेल. आज तुम्ही सर्वांशी व्यवहारीपणाने वागाल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही आरामात काम कराल. तुमच्या मालमत्तेशी संबंधित अडचणी लवकरच दूर होतील आणि तुमच्या हातून एखादा मोठा योग्य निर्णय घेतला जाईल. येत्या काही दिवसात तुम्हाला गुंतवणुकीत रस निर्माण होईल आणि आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करायला शिकाल. आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत आनंदाने वागाल. आज मित्रांकडून तुम्हाला नवीन माहिती मिळेल. इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. सहकार्याची भावना वाढवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये ताणतणाव घेऊ नका, अन्यथा मानसिक त्रास होईल. कितीही मोठी अडचण असली तरी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःचं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करा. वातावरणातील बदलांमुळे आजार होऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराबद्दल चिंता निर्माण होईल. गुप्त शत्रूंचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, परंतु तुम्ही त्यातून स्वाभिमानाने पुढे जाल. आज मित्रांशी गाठभेट होईल. विज्ञानाच्या क्षेत्रातील व्यक्तींना आज मोठा पुरस्कार मिळेल. आज कौटुंबिक सुखात विघ्न येऊ शकतात, परंतु काळजी नसावी. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, एखाद्या विद्वान व्यक्तीची तुमची गाठभेट होईल. आज तुम्हाला दानधर्म करण्याचा सल्ला देण्यात येतोय. परोपकार केल्यामुळे पुण्यप्राप्ती वाढेल आणि तुमची कोणतेही कामं मार्गी लागतील. मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवस चांगला जाईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. तुळ राशी. मित्रांनो, व्यावसायिक असाल तर आज तुम्हाला तुमच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल, तरच लोकांकडून तुम्ही तुमचं काम पूर्ण करून घेण्यात यशस्वी व्हाल. आज जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि रखडलेली कामं वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चावर आज जरूर नियंत्रण ठेवा आणि पैसा हुशारीने खर्च करा. रोजच्या गरजा व्यवस्थित पूर्ण कराल. भाग्य आज तुमच्या बाजूने असेल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तुमची प्रगती पाहून आज तुमचा जोडीदार अतिशय आनंदी होईल.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नासंदर्भाचे अडथळे दूर होतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल. आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना इतर लोकांचा पाठिंबा मिळेल आणि सरकारी नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तींना गुप्त शत्रू निर्माण होतील. परंतु काळजी करण्याचं काम नाही. आज भाग्याची तुम्हाला 100% साथ मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी आज लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंकडे लक्ष द्या. कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमी लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत तयार होईल. मित्रांनो, पैशाचे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करा. आज तुम्हाला दानधर्म करण्याचा सल्ला देण्यात येतोय. विद्यार्थी असाल तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला एकाग्रता आणि कठोर परिश्रम करावे लागतील. आज अचानक मोठ्या रकमेचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शक्यतो मदत कराल. जोडीदाराचा कामासाठीचा घेतलेला सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. आजचा दिवस उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होईल. आज तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे तुमचा सन्मान होईल. कामाच्या ठिकाणी कदाचित धावपळ करावी लागू शकते, परंतु व्यापारी असाल तर मात्र अडचणी येतील. सावध राहून काम करा. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून अतिशय चांगली बातमी मिळेल आणि तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात असाल तर पार्टनरशिप केल्याने निश्चित फायदा होईल. भविष्यात गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला उद्योग आहे. आज मोठ्या एखाद्या धार्मिक कार्यात तुमची व्यस्तता असेल. भावंडांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज कुठलेही काम करण्यापूर्वी वरिष्ठांचा आशीर्वाद घेण्यास विसरू नका. आज राजकारणातील लोकांचा सन्मान वाढेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखादं जुनं कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल आणि सुटकेचा निश्वास सोडाल. मित्रांनो, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यांच्या आजाराची संबंधित समस्या पुढे येतील. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेण्यात येईल. आज कुटुंबातील सदस्यांच्या आनंदात वाढ होईल, कारण एखादी गोड बातमी तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, आज तुम्ही दिशाभूल होण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर शुभ दिवस आहे. कुटुंबियांकडून आज तुम्हाला एखादं गुप्त सरप्राईज मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर नशिबाची साथ मिळेल. मित्रांनो, मालमत्तेशी संबंधित वादात अडकणे टाळा, कारण भविष्यात तुमचे गुप्त शत्रू तयार होतील. आज विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. आज तुम्ही एखादी नवीन वस्तू शोधण्याचा प्रयत्न कराल. मित्रांनो, कोणालाही पैसे उधार देणे टाळा. तुमच्या बजेटवर ताण पडू शकतो. आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून चांगलीच मदत मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, तसे योग आहेत. आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यशस्वी राहाल. मित्रांकडून मदत मागू नका, कदाचित निराशा येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळेल. विवाह इच्छुकांच्या घरी आज विवाहस्थळ घेऊन पाहुणे येतील. मित्रांनो, भगवान विष्णूची आराधना करा. आज
शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मित्रांनो, आज तुमच्या राशीवरती चंद्राचा प्रभाव असून तो अतिशय मंगलमय राहणार आहे. नोकरीच्या मध्ये बदल करण्यासाठी नवीन विचार तुमच्या मनात येतील, परंतु आरोग्यविषयक सजग राहावे लागेल. शैक्षणिक प्रगती विद्यार्थ्यांची होईल, त्यामुळे आनंद होईल. तरुण तरुणींचे प्रेमजीवन आज आनंददायी असेल. आज संध्याकाळी रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता, परंतु आरोग्याच्या बाबतीत ताणतणाव संभवतो. आज नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे, त्यामुळे तुमचं मन रोमांचित होईल आणि तुम्हाला लाभ मिळेल. सध्याच्या नोकरीत काही प्रमाणात वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात असाल तर विशेष प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो, आज व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. या संधी अजिबात सोडू नका. कुटुंबियांसोबत आज व्यस्त राहण्याची शक्यता आहे आणि तुमचं प्रेमजीवन अतिशय चांगलं राहील. आज विद्यार्थी असाल तर निश्चित यश मिळेल, परंतु मानसिक शांती तुम्हाला ठेवावी लागेल. प्रेमजीवनात एखादं नवं वळण येईल. आज तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल भाग्यशाली आहात. मित्रांनो, आज वरिष्ठांच्या सहाय्याने तुमच्या कार्यात अधिक यश मिळेल. त्यांचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. व्यवसाय अधिक चांगला चालण्यासाठी तुम्हाला दानधर्म करण्याची आवश्यकता भासेल. आज तुम्हाला तुमच्या कामात एकाग्रता वाढवावी लागेल. काही रखडलेली कामं किंवा योजना आज तातडीने पूर्ण करा. कदाचित पुढे 1-2 दिवस तुम्हाला सुट्टी असेल. अडकलेले सरकारी कामं लवकरच पूर्ण होतील. मित्रांनो, आज तुमचं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद होईल आणि त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडेल. आज तुम्हाला तुमचा आत्मसन्मान आणि धैर्य वाढवावे लागेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. मित्रांनो, आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन सहकारी लाभतील आणि उच्च अधिकाऱ्यांचा सहवास तुम्हाला लाभेल. त्यामुळे प्रगतीचे योग तयार होतील. सरकारी लोकांशी संबंधात गोडवा ठेवा, त्यामुळे नवीन कराराची स्थिती निर्माण होईल. जमिनीच्या खरेदी विक्रीच्या कामातील अडथळे दूर होतील. मित्रांनो, प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळू शकतात. शेअर मार्केट, लॉटरी, ब्रोकरेज इत्यादींमध्ये गुंतलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आज होईल. नोकरीमध्ये असाल तर बढतीसह पगार वाढू शकतो. कपडे आणि दागिने यांसाठी खूप पैसा खर्च आज होईल, परंतु अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागेल. आज कुटुंबियांसोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनू शकते. प्रेमसंबंधांतील दुरावा आज संपुष्टात येईल आणि तुमचे संबंध पहिल्यासारखेच होतील. प्रेमविवाहाची योजना आखणाऱ्या प्रेमी युगलांना कुटुंबातील सदस्यांकडून सकारात्मक बातमी मिळू शकते. आज अचानक एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो, ज्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. मित्रांनो, आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या असल्यास लांबचा प्रवास करणे टाळा, अन्यथा प्रकृती बिघडू शकते आणि वेळेवर हडबड माचू शकते. आज
हाडांशी संबंधित काही समस्या असतील तर निष्काळजी राहू नका. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. सकाळी अवश्य फिरायला जा. आज तुम्हाला नोकरीच्या शोधात कदाचित घरापासून दूर जावे लागेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तीसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबीय यांच्या सहकार्याने नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना आखू शकता. मित्रांनो, राजकारणाशी संबंधित लोकांना नवीन पद किंवा जबाबदारी मिळू शकते. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. आज अडकलेले पैसे परत मिळतील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. मित्रांनो, आज अडकलेले पैसे असतील तर तुम्हाला अचानक मिळू शकतात. जमीन, इमारत, वाहन इत्यादींच्या खरेदी विक्रीबाबत मित्र आणि कुटुंबियांकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या क्षमतेनुसार नेहमी काम करा, अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. आणि मोलाचा सल्ला, पैसे कोणालाही उधार देणे टाळा. मित्रांनो, प्रेमसंबंधांमध्ये संशय वाढल्याने वादविवाद होऊ शकतात आणि तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात दुरावा आणि तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. अविवाहितांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी किंवा एखादा मोठा प्रस्ताव मिळेल. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करा. आज एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल तुम्हाला दूरच्या देशातून चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज तुमचं आरोग्य सर्वसाधारणपणे चांगलेच राहील. कोणतीही गंभीर आरोग्य समस्या उद्भवणार नाही. कदाचित गुडघ्याशी संबंधित समस्यांमुळे काही त्रास होऊ शकतो. प्रवास करत असाल तर आज बाहेरचे अन्न खाणे किंवा पिणे टाळा. मित्रांनो, आज तुम्ही मारुतीची आराधना करावी, निश्चित लाभ मिळेल. आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. सत्ताधारी लोकांना सत्तेचा पुरेपूर लाभ मिळेल. आज एखादी व्यावसायिक योजना यशस्वी होईल. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये किंवा प्रकरणांमध्ये मित्रांची विशेष सहाय्यता तुम्हाला होईल आणि तुमचे संबंध अधिक दृढ होत जातील. आज नोकरीच्या शोधामध्ये कदाचित तुम्हाला घरापासून दूर जावे लागू शकते. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यातील अडथळे न्यायालयाच्या माध्यमातून दूर होऊ शकतात. त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. विचारपूर्वक पैसा खर्च करा, अन्यथा तुमचे हात भविष्यात रिकामे राहू शकतात. कुटुंबियांसाठी आज आरामदायी वस्तू खरेदी करू शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्न कदाचित कमी झाल्याने पैशाची कमतरता जाणवेल. पैशांशी संबंधित त्रास लवकरच दूर होतील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. मित्रांनो, आज पैशाशी संबंधित समस्यांमुळे तुम्हाला थोडंसं उदास वाटेल, परंतु एखादी प्रिय व्यक्ती तुम्हाला चांगली बातमी सांगू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्या प्रिय व्यक्तीबद्दल अपार प्रेम वाटेल. प्रेमसंबंधांमध्ये तुमचा वेळ अतिशय आनंददायी निघून जाईल. कौटुंबिक जीवनातील तणाव दूर होतील आणि आज तुम्ही एखाद्या जिवलग मित्राला भेटू शकता. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आज दारू पिऊन वेगाने गाडी चालवू नका, अन्यथा दुखापत होऊ शकते. मित्रांनो, कोणतंही व्यसन हे चांगलं नसतं, हे लक्षात घ्या. प्रवासात असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. मित्रांनो, व्यवसायामध्ये आज तुम्हाला एखादी चांगली डील किंवा प्रस्ताव मिळेल.
आणि तुम्ही पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल. धार्मिक कार्यात आज तुमचा पैसा खर्च होईल, परंतु पुण्यप्राप्तीही होईल. तुमची प्रगती पाहून शत्रूंना सुद्धा हेवा वाटेल. आज तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. आज मुलाबाळांसोबत निश्चित वेळ घालवा, त्यांनाही जरा तुमचा वेळ मिळू द्या. मित्रांनो, आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा, सर्वजण तुमचंच म्हणणं ऐकतील. मित्रांनो, कौटुंबिक ताणतणाव आज संपुष्टात येतील. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या सहभागाने हे सर्व घडून येईल. आज थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. मित्रांनो, वाहन चालवताना काळजी घ्यावी. आज तुम्हाला सर्व स्तराच्या लोकांकडून आदर सन्मान मिळेल, परंतु अनावश्यक खर्च टाळावा लागेल. मित्रांनो, कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते आणि पैसे बुडू शकतात. सावध राहणं हेच तुमच्या हातात आहे. आज पैसे खर्च केल्याने भविष्यात खिशावर ताण येऊ शकतो. आज एखाद्या जुन्या मित्रमैत्रिणीशी गाठभेट होईल आणि तुमचं मनोबल वाढेल. कोणतंही काम करण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घ्या. आज शुभ अंक आहे 2 आणि 7.